या ताईंची झाडं बघून तर ना मला एकदम भारी वाटलं बरं का. कारण एवढ्या कमी जागेत सुद्धा त्यांनी ॲडजस्टमेंट करून व्यवस्थित एवढी छान अशी झाडं लावली होती. अगदी कोरपडीपासून ते गुलाबाच्या फुलापर्यंत सगळं काही हे बघून खरंच एकदम छान वाटलं बरं का. मग काय दुपारी काय मला जास्त जेवण करावंसं वाटलं नव्हतं, त्याच्यामुळं मग थोडीशी मॅगी करून खाल्ली आणि भक्तीचं ना इथं छान असं खेळायचं काम सुरू होतं. जेवण करून नुकतीच बसले होते तरीसुद्धा ही मला स्वयंपाक बनवून जेवण घालत होती. मग काय संध्याकाळची वेळ झाली, भक्ती पण गेली तिच्या घरी. मग छान अशी मी फ्रेश झाले होते आणि म्हटलं थोडेसे केस विंचरूया. संध्याकाळी जेवढा वेळ बाहेर थांबावं तेवढं छान वाटतं. पण एकदम मस्त असं हवा सुटलेली होती म्हणून म्हटलं बाहेरच थांबून केस विंचरूया. घट्ट अशी वेणी घालून घेतली ना की मग रात्रभर केस गळत नाहीत. त्याच्यामुळे मग छान अशी वेणी घातली आणि शेजारच्याच बिल्डिंगचं काम चालू आहे. तर बघा दिवसभर या माझ्या झाडांवर सगळं त्याचं सिमेंट पडलं आणि पूर्ण झाडंही पांढरी शुभ्र होऊन गेलेत. मी या झाडांना जीवापेक्षा जास्त जपते. यांना काही इजा झाली ना तर मला असं वाटतं की माझ्या शरीरालाच काहीतरी इजा झाली. त्याच्यातून पण मी यांना धुण्याचा प्रयत्न केला. इथं पण पूर्ण सगळं सिमेंट पडलेलं होतं. हे सगळं व्यवस्थित धुवून घेतलं आणि हे झाड ना घरात जरा पिवळं पडल्यासारखं व्हायला लागले म्हणून त्याला बाहेर आणून ठेवलंय मी. पूर्ण भिंतीवर सुद्धा सिमेंट पडलेलं होतं. नवरोबांनी एवढा छान कलर दिलाय तर त्याचं वाटोळं नको व्हायला म्हणून मी ते पण सगळं धुवून घेतलं. एवढं सगळं करेपर्यंत ना मला आता 9 वाजले होते. आता मला स्वयंपाक पण बनवायचा होता. म्हटलं छान असं फ्रेश होऊया आणि मग स्वयंपाक बनवूया. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.